तुम्हाला गणित विषय अवघड जातो का? नॉर्मल गोष्ट आहे, कारण तुमच्या वर्गात जर 100 विद्यार्थी असतील तर त्याच्यापैकी 80 विद्यार्थ्याला गणित अवघड विषय जातो हे तुम्ही पाहिलं असेल. पण विषय अवघड का जातो? कारण बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत आपल्या. आपण डायरेक्ट काय करतोय? शॉर्ट ट्रिक वापरतोय, फॉर्म्युले पाठ करतोय, फॉर्म्युल्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतोय. पण त्याच्या पाठीमागची प्रोसेसच आपल्याला जर कळायला नसेल, डायरेक्ट ट्रिक वापरून काय उपयोग होणार आहे तुम्हाला? किती ट्रिक तुम्ही पाठ करणार आहात? एक्झाम्पल प्रत्येक परीक्षेमध्ये वेगवेगळे एक्झाम्पल येतात, रिपीट कधीच एक्झाम्पल होत नाहीत. मग आपण शॉर्ट ट्रिक वापरून कसं सोडवणार आहात त्याला? त्याच्या पाठीमागची कन्सेप्ट आपल्याला समजून घ्यावं लागेल, त्याचा फ्लो समजून घ्यावं लागेल, त्याच्या पाठीमागं काय क्रिया होते हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. तेव्हा ते शॉर्ट ट्रिक सुद्धा आपल्याला लक्षात राहील आणि ते वर्किंग कसं करते हे सुद्धा आपल्या डोक्यामध्ये येईल. मग त्यासाठी आपल्याला बेसिक कन्सेप्टच क्लिअर झाल्या पाहिजेत. त्यासाठी आपण लेवल 1चा कोर्स आणतोय. लेवल 1चा कोर्स काय? 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी असेल. पण तुम्ही म्हणजाल आम्ही मोठे होतात, आम्ही 8वी पर्यंत थोडेच आहोत, तर तुम्ही लेवल 1 पासून सुरुवात करा. तुमच्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट क्लिअर होतील. नंतर तुम्ही लेवल 2चा करा, तुम्ही प्रो हो चाल त्याच्यामध्ये. लेवल 1 करा, तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स बिल्ड होईल की तुम्ही गणित आवडेल तुम्हाला. मी करतो असं तुमची इच्छा तयार होईल. ठीक आहे. तर आपण या लेवल 1 मध्ये काय घेणार आहोत सांगतो. लेवल 1 मध्ये आपण 60 डिफरंट टॉपिक्स घेणार आहोत. फॉर एक्झाम्पल कोणते? तर तुम्ही 3-10 बेसिक आहे, तुम्हाला हे नॉर्मल वाटेल, पण पुढे पुढे आपण थोडे हार्ड घेणार आहोत. सुरुवातच आपण 0 पासून सुरुवात करतो. तुम्हाला आपल्याला काहीच येत नाही असं समजून आपण सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. आणि ते आपण प्रो लेवल पर्यंत जाणार आहोत. कोर्स 1 मध्ये 8वी पर्यंत सिलेबस किंवा तुम्हाला एमपीएससी यूपीएससी मध्ये किंवा कुठल्याही तलाठी भरती वगैरे जे परीक्षा असतात त्याच्यामध्ये बेसिक जे एक्झाम्पल असतात, कोर्सेस असतात, एव्हरेज वगैरे काढायचे, तिथपर्यंत आपण जाणार आहोत. पायथागोरस असेल, व्हॉल्यूम असेल, एरिया असेल, तिथपर्यंत जाणार आहोत. ओके. काही जणांनी विचारलं 3-10 किती आहेत? 3 मधून 10 जातच नाही म्हणतात. ठीक आहे, याचं डिव्हिजन करा म्हणलं, येत नाही. पायथागोरसमध्ये एखादी व्हॅल्यू सांगितलं, येत नाही. व्हॉल्यूम काढा म्हणलं, येत नाही. एखाद्या हौदामध्ये पाणी किती बसतं हे काढा म्हणलं, येत नाही. मग तिथपर्यंत आपण जाणार आहोत. ॲडिशन सबट्रॅक्शन पासून पूर्ण त्या एखाद्या हॉलची साईज आहे, तेवढा एक हौद आहे, त्याच्यामध्ये पाणी किती बसेल, इथेपर्यंत आपण जाणार आहोत. ठीक आहे. स्टेप बाय स्टेप वेने जाणार आहोत. हे इथेपर्यंत आपण लेवल 1 करतोय. लेवल 2 मध्ये मग जॉमेट्रीचा थोडे हाय लेवलचे एक्झाम्पल असतील, सर्कलचे एक्झाम्पल असतील. ठीक आहे. ट्रँगलचे वेगवेगळे टाईप्स असतील, त्याचे वेगवेगळ्या प्रॉपर्टीज वगैरे, सिमिलॅरिटी, कॉन्ग्रुएन्स वगैरे, ते लेवल 2 मध्ये असेल. तो भाग सोडून द्या. आपल्याला जेवढं गरजेचं आहे एक्झामिनेशनसाठी, कुठल्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनसाठी जेवढं बेसिक गरजेचं आहे ते आपण या कोर्समध्ये कंप्लीट करणार आहोत. ठीक आहे. तर सुरुवात करूयात आपण लेवल 1चा कोर्स. या कोर्समध्ये दिलेल्या गोष्टी जर कंप्लीट केलात, मी सांगितलेलं असाइनमेंट वगैरे कंप्लीट केलात, तर 100% मला खात्री आहे तुम्हाला गणित येणारच. नाही तर मला मेसेज करून सांगा. ओके. एवढं सिस्टमॅटिक वेने या कोर्समध्ये तुम्हाला दिलेलं आहे. फक्त तुम्ही सांगितलेला व्हिडिओ पहा आणि सांगितलेले असाइनमेंट करा. तुम्ही स्वतःहून मला मेसेज करतात की आय एम द प्रो. ओके. ठीक आहे. सुरुवात करूयात आपण. तर कोर्सची फीस जवळपास 1100 रुपयाच्या जवळपास असेल. जर डिस्काउंट वगैरे भेटला तर त्याची फीस आणखी कमी होईल तुम्हाला. आता सध्याची फीस त्या सिच्युएशननुसार चेंज होणार आहे, पण हायेस्ट मॅक्झिमम प्राइस याची 1100 रुपये आपण ठेवलेली आहे. ठीक आहे. तर बाय करा आणि सुरुवात करूयात आपण. सुरुवात 0 to hero. ठीक आहे. ओके. भेटूयात आपण कोर्समध्ये. वेलकम इन द क्लास ऑफ मॅथमॅटिक्स.